दुपारी 3च्या बुलेटिनमध्ये स्वागत। एक महत्त्वाची बातमी या घडीची। वर्षा बंगल्यावर भाजप कोर कमिटीची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीनंतर पुन्हा 4 वाजता कोर कमिटीची बैठक होणार आहे। अर्थातच आजचा दिवस महत्त्वाचा आहे भाजपसाठी, तितका शिवसेनेसाठी। त्यामुळे भाजपच्या गोटामध्ये एकामागून एक बैठका बघायला मिळतात। आजचा एकच दिवस, उद्या सत्ता स्थापनेसाठी कोश्यारी यांनी भाजपला आमंत्रित केलेलं आहे, निमंत्रित केलेलं आहे आणि त्यामुळे बघायचं आज दिवसभरात काय होतं। सगळ्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। आज दिवसभरात पुन्हा एकदा शिवसेनेच्या गोटात आणि भाजपच्या गोटात बैठकांचं सत्र बघायला मिळेल। पहिली बैठक संपलेली आहे, 4 वाजता वर्षावर दुसरी बैठक आहे। सत्ता स्थापनेबाबत भाजप अंतिम भूमिका घेणार आहे। बैठकीनंतर भाजपची निर्णायक भूमिका जाहीर केली जाईल अशी ही माहिती मिळते आहे। पण नेमके भाजप काय भूमिका जाहीर करतं हे बघणं महत्त्वाचं आहे। बहुमताचा आकडा भाजपकडे नाही आणि घोडेबाजार करणार नाही असं मुख्यमंत्री म्हणतायत। त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये 2च दिवसापूर्वी हे स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आज काय घडतं याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। आज आत्ता आम्ही कोर टीमची बैठक घेतली। या कोर टीमच्या बैठकीत या निमंत्रणाच्या संदर्भामध्ये चर्चा झाली। 4 वाजता पुन्हा आम्ही चर्चेला बसतो आहे आणि राज्यपाल महोदयांनी दिलेल्या निमंत्रणाच्या संदर्भात आमच्या पक्षाची भूमिका ही आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या समक्ष मांडणार आहोत आणि आपला निर्णय हा राज्यपाल महोदयांना 4 वाजता होणाऱ्या बैठकीनंतर देणार आहोत। थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडे। विवेक, आजचा दिवस महत्त्वाचा आहे, एक एक क्षण महत्त्वाचा आहे। जसजसा काळ पुढे जातोय, उद्या जो सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलेलं आहे तो वेळ जवळ येतो आहे। काय भूमिका असेल भाजपची ती संध्याकाळ नंतर स्पष्ट होईल असं म्हणतायत, पण काय साधारण हालचाली बघायला मिळतात? भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीची मीटिंग आता संपलेली आहे आणि पुन्हा एकदा 4 वाजता कोर कमिटीची पुन्हा बैठक होणार आहे। आपल्याला जी माहिती मिळते त्याच्यानुसार राज्यातले नेते हे केंद्रातल्या नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्याकडून नेमकं काय सांगणं आहे ते बघून मग राज्यातले नेते सत्ता स्थापनेच्या राज्यपालांच्या निमंत्रणाचं नेमकं काय करायचं हे ठरवणार आहेत। कोर कमिटीची बैठक झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासहित राज्यपालांना भेटायला राजभवनावर जातील आणि त्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन त्यांना आपली भूमिका सांगतील। ते सत्ता स्थापनेचं निमंत्रण स्वीकारतात की नाही हे बघावं लागेल। राज्यपालांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत आणि आपल्या माध्यमातून लोकांना सांगणार आहेत की नेमकं सत्ता स्थापनेबद्दलची भारतीय जनता पक्षाची भूमिका काय आहे ते। नक्की विवेक, मात्र भाजपकडे असा चिन्ह दिसत नाहीयेत। नक्की सॉरी विवेक, भाजपकडे असा ऑप्शन आहे की निमंत्रण स्वीकारायचं नाही? जर सत्ता स्थापनेला लागणारं आवश्यक बहुमत किंवा तो आकडा ह्या पक्षाकडे नसेल तर त्यांना सत्ता स्थापना आपण करू शकत नाही असं देखील राज्यपालांना सांगता येतं। जर पुरेसं संख्याबळ भारतीय जनता पक्षाकडे नसेल तर भारतीय जनता पक्ष ते निमंत्रण आपण स्वीकारू शकत नाही असं देखील राज्यपालांना सांगू शकतं आणि राज्यपाल त्यानंतर भारतीय जनता पक्षानंतर शिवसेना ज्या पक्षाला 56 जागा मिळालेल्या आहेत त्यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण देऊ शकतात। पण भारतीय जनता पक्षानं या संदर्भातला कुठलाही अंतिम निर्णय अजून घेतलेला नाहीये। भारतीय जनता पक्षाचं जे केंद्रीय नेतृत्व असेल ते भारतीय जनता पक्षाच्या राज्यातल्या नेत्यांना स्पष्ट करणार आहे की नेमकी काय करायचं आहे। शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची चिन्ह अजूनही कोणती दिसत नाहीयेत। उद्धव ठाकरे आपल्याला माहिती आहे की आमदारांची भेट घेण्यासाठी मालाडच्या रिसॉर्टला गेलेले आहेत आणि तिथून देखील अजून कुठलेही संकेत मिळत नाहीयेत की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र येतील। त्यामुळे आता भारतीय जनता पक्ष राज्यपालांना नेमकं जाऊन काय सांगतंय ते पत्रकारांशी जेव्हा संवाद साधतील त्यानंतरच कळू शकणार आहे। नक्की विवेक, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। नेमके आता भाजपकडे काहीच तास शिल्लक असताना ऑप्शन्स काय आहेत हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याविषयी पुन्हा एकदा आपण आमच्या प्रतिनिधींशी बोलूया। पण अजून एक महत्त्वाची बातमी येते, अर्थातच शिवसेनेच्या गोटातून ही बातमी येते आहे। सध्या राज्यात शिवसेना भाजपमध्ये सत्ता संघर्ष अधिक वाढल्याचं बघायला मिळतं आहे। राज्यपाल यांनी भाजपला सत्ता स्थापन करण्याचं निमंत्रण दिलंय। राजकीय वातावरण त्यामुळे अधिक तापलेलं आहे। सध्या शिवसेनेच्या आमदारांना मालाडमध्ये द रिट्रीट या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय। आमदारांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे मठच्या हॉटेल रिट्रीटमध्ये पोहोचलेले आहेत। तर त्या ठिकाणी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, गजानन कीर्तिकर, मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, अनिल देसाई यांनी काल रात्री उशिरा हॉटेलमध्ये आमदारांची भेट घेतलेली आहे।
आजच सकाळी संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण बघणार आहोत। राज्यातले जवळजवळ सगळे आमदार तिथे आलेले आहेत। पक्षप्रमुखांनी तिथे येऊन त्यांना मार्गदर्शन करावं अशी त्यांची अपेक्षा असते। राज्यातल्या एकंदर स्थितीविषयी पक्षप्रमुखांच्या काय भूमिका आहेत हे जाणून घेणं आमदारांचं एक कर्तव्य असतं की बाबा आपल्या प्रमुखांचं यापुढली भूमिका काय आहे। आणि उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे आम्ही सगळे तिथे जाऊन येऊन आहोत। शेवटी आमदार आमचे आहेत, आमच्या कुटुंबाचे घटक आहेत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे कुलकर्णींशी आपण बोलणार आहोत। प्रणाली, जशा भाजपमध्ये वेगवान घडामोडी घडतायत, भाजपच्या गोटात बैठकांचं सत्र सुरू आहे, हालचाली होत आहेत, शिवसेनेच्या गोटामध्ये सध्या काय वातावरण आहे? सुवर्ण साधारणतः 1:15च्या सुमारास उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे हे या रिट्रीट हॉटेलमध्ये आलेले आहेत। त्यांच्याबरोबर शिवसेनेचे सगळे महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा उपस्थित आहे। शिवसेनेचे जे म्हणून महत्त्वाचे सगळे नेते मंडळी आहेत ती आता रिट्रीट या हॉटेलमध्ये आहे। फक्त संजय राऊत या ठिकाणी नाही आहेत, बाकीचे सगळे महत्त्वाचे नेते जे आहेत ते रिट्रीटमध्ये आहे। उद्धव ठाकरे हे सगळ्या आमदारांना भेटायला जातील असं संजय राऊत यांनी सांगितलेलं होतं। कुठलीही मीटिंग नसेल असं त्यांचं म्हणणं होतं, परंतु आमचे आमदार ते कुटुंबासारखे आहेत म्हणून उद्धव ठाकरे त्यांना भेटायला जाणार आहेत असं संजय राऊतांनी सांगितलं। त्याचबरोबर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता की राजकारणामध्ये कुठलाच पक्ष हा शत्रू नसतो, म्हणजे वैचारिक मतभेद असू शकतात परंतु शत्रू मात्र कुणीही नसतो, अशा स्वरूपाचं सूचक वक्तव्य त्यांनी केलेलं होतं। आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जर कुणी पुढाकार घेत असेल तर त्याला आमचा पाठिंबा असेल अशा स्वरूपाचं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलेलं होतं। त्या दृष्टीनं भाजपची जी काही बैठक चालू आहे ती बैठक आणि त्यानंतर शिवसेनेची या ठिकाणी सुरू असलेली ही सगळी महत्त्वाची मीटिंग, या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे। परंतु अजूनही या बैठकीमधून काय निष्पन्न होतंय का ते बाहेर येत नाहीये। नेमके कुठल्या विषयावर चर्चा चालू आहे का ते अजून कळत नाहीये, परंतु तुर्तास तरी कुठलेही संकेत जे आहेत ते शिवसेनेकडून मिळत नाहीयेत। भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमधून अजून कुठलाही महत्त्वाचा निर्णय बाहेर आलेला नाहीये। तो निर्णय महत्त्वाचा बाहेर आल्यानंतर कदाचित एखाद वेळेला शिवसेनेकडून सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। नक्की प्रणाली, मी आपल्याला विनंती करेन आपण अशा संपर्कात राहा। सत्यम सिंग आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या संपर्कात आहे दूरध्वनीवरून। सत्यम, उद्धव ठाकरे कधी आमदारांना भेटले, किती वाजता पोहोचले, भेट आता त्यांची सुरू झालेली आहे का, काय अपडेट मिळत आहे? नक्कीच ते उद्धव ठाकरे दुपारी 1:30 ते 2च्या सुमारात ते देखील रश्मी ठाकरे सोबत जे वाईफ आहे त्यांच्यासोबत ते गाडी चालवत होते। स्वतः ते आतमध्ये गेले, तो हॉटेलच्या आतमध्ये जे मळला आहे मलाडला ते रिट्रीट हॉटेलमध्ये आतमध्ये गेल्यानंतर त्यांची सध्या आता बैठक चालू आहे। त्या बैठकीत काय तोडगा निघतात त्याच्यावर सर्वांचं लक्ष आहे। मात्र ते आता सध्या जे हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे आहेत त्यांची बैठक आमदारांसोबत त्यांची चालू आहे। नक्की, पण सत्यम, अशा चर्चा होत होत्या की आमदार फारसे उत्सुक नाही आहेत, थोडेसे नाराज आहेत भाजपसोबत जाण्यासाठी आणि सत्ता स्थापनेसाठी, तर त्याविषयी काय सांगता येईल? कारण संजय राऊतांची सकाळची प्रतिक्रिया, त्यातले शब्द हे थोडेसे सकारात्मक होते तुलनेनं। अगदी बरोबर आहे, मात्र ते कुठे ना कुठेतरी भाजप आणि शिवसेनेचं सरकार बनवले ते स्पष्ट दिसत नाही। त्यामुळे देखील आता हे जे आमदारांची बैठक चालू आतमध्ये ह्याच्यामध्ये काय तोडगा आणि काय प्रश्न आणि कशावर त्यांच्या आमदारांचं मत कशावर ते सेनाप्रमुख त्यांच्या उद्धव ठाकरेंना देतात त्याच्यावर देखील सर्वांचं लक्ष आहे। लवकरच नक्कीच बाहेर येईल आपले। नक्की सत्यम, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। प्रणाली, मी आपल्याकडे येते। आपण गेले अनेक दिवस सातत्याने या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहात। प्रणाली, आपल्याला काय वाटतं? आपल्यालाही हाच प्रश्न आहे की एका बाजूला संजय राऊतांनी दिलेली प्रतिक्रिया, त्यात वापरले गेलेले शब्द किंवा वापरली गेलेली भाषा, आणि आमदार मात्र शिवसेनेचे फारसे उत्सुक नाहीत भाजपसोबत जायला, असं चित्र तरी आहे। पेच प्रसंग तर निर्माण झालेला आहे। मग काय आपल्याला ऑप्शन्स वाटतायत? नाही, पेच प्रसंग हा जो गेले काही दिवस सातत्यानं आपण पाहतोय की कायमच आहे। काल अयोध्येचा निर्णय आल्यानंतर आज थोडीशी भाषा जरी आपल्याला धार जी आहे ती थोडीशी शिवसेनेची कमी झाली असं जरी वाटत असलं तरी त्याचा कुठेही संदर्भ हा शिवसेना भाजप बरोबर जाण्याचा प्रयत्न करते किंवा अशा स्वरूपाचा आपल्याला म्हणता येणार नाही। कारण अजूनही जर सातत्यानं आपण बघितलं तर ज्या पद्धतीचे वक्तव्य संजय राऊतांनी केलेले होते की राजकारणात कुणी शत्रू नसतो, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे
कुठलेही आमदार फुटण्याची शक्यता नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा सांगितलं की वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु त्याचा अर्थ असा होत नाही की आम्ही एकमेकांचे शत्रू आहोत. महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं जर कुणी पावलं उचलत असेल तर त्याला आमचं समर्थन असेल, अशा स्वरूपात त्यांनी कुठे ना कुठे सूचक वक्तव्य केलेलं आहे. ज्या पद्धतीची एकूण परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीबद्दल. दुसरं महत्वाचं म्हणजे की काँग्रेसच्या बैठकीमध्ये सुद्धा आपण बघतो आहोत की असा एक सूर बाहेर येताना दिसतो आहे की काँग्रेसचे सगळे जे आमदार आहेत ते शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी समर्थन करतायत, अशा स्वरूपाच्या बातम्या बाहेर येत आहेत. या बातम्या आणि त्याला आज संजय राऊतांनी सकाळी केलेली ही सगळी वक्तव्य खरं तरी ही वेगळंच काहीतरी दुसरं समीकरण जे आहे ते दाखवताना दिसतं.